श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सार संपदः गुरोः पादोदगं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 13व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध तृतीया गुरुवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 102 दिनांक 16 जुलै 1988 या दिवशी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मी आज आपल्याला सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे। सत्संग संस्था स्थापन झाल्यापासून तुम्ही लोकांनी गुरुसेवा म्हणून आश्रमाच्या कामासाठी जी विशेष करून मदत केलेली आहे त्या पाठीमागे माझे अनेक हेतू आहेत। पहिला हेतू असा की आपणाला शरणागत होता आलं पाहिजे। दुसरा, आपल्या ठिकाणी विनम्रपणा आला पाहिजे आणि आपण गुरुभक्त म्हणून योग्य आपली निवड झाली पाहिजे। तसं पाहायला गेलं तर तुम्ही या गोष्टी करा म्हणजे तुमच्यात बदल होईल असं सांगून काही या गोष्टी होत नाहीत, पण ह्या प्रत्यक्ष कृतीने करून घ्याव्या लागतात। म्हणजेच गुरु आणि शिष्य यांचं नातं अत्यंत जवळचं येतं। शिष्यांना आपल्या कर्तव्याची जाण करून देणारे गुरु हेच खरे गुरु असतात। तसं भजन करणं, कीर्तन करणं, एकमेकांच्या पाया पडणं ही काही गुरु परंपरा नाही, तर आपण आपली योग्यता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अशाच गुरूंना शरण जावं आणि गुरु ज्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आपण आपलं जीवन चालू ठेवलं पाहिजे। आपल्या जीवनामध्ये आपण कोणाच्या तरी संगतीत असणं गरजेचं आहे। ही आपली भारतीय परंपरा आहे। पूर्वीच्या काळामध्ये सत्संग किंवा चांगल्या माणसांच्या संगतीत जाण्याचा मार्ग म्हणजे एखाद्या गुरूंचं शिष्यत्व पत्करणं असं होतं। शिष्यत्व पत्करलं म्हणजे आपण चांगल्या संगतीत गेलेलो आहोत, आता आपल्याला चांगल्या विचारांची जोड मिळेल आणि आपण चांगल्या विचारांनी कसं पुढे येऊ अशी भावना पूर्वीच्या काळात होती। थोडा काळ बदलला गेला आणि मग पुढे मित्राचं नातं सुरू झालं। मग मित्र एकमेकांना भेटणं, एकमेकांशी संबंध ठेवणं, जिव्हाळ्याचा संबंध ठेवणं, तोही काळ आता जवळजवळ संपत आलेला आहे। पण महत्वाचा काळ म्हणजे आपण गुरूंच्या संगतीत जाऊन आपला उद्धार करून घेणं। याला पूर्वी पुरुषार्थ म्हणत होते की आपल्याला पुरुषार्थ मिळवायचा म्हणजे काय करायचं, तर आपली स्वतःची कुवत क्षमता लक्षात घेता आपण ह्या पदाला जाऊन पोहोचू शकणार नाही अशी भावना तुमच्यासारख्या लोकांना असणं ठीक आहे आणि म्हणून लोक आपोआप होऊन गुरूंच्या आश्रमाकडे वळत असत, जात असत, त्यांचं शिष्यत्व पत्करत असत, त्यांनी सांगितलेली सेवा करीत असत, ज्ञान प्राप्त करून घेत असत आणि हे ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर त्यांना स्वतःला धन्यता वाटत होती की आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी मिळवलं। मला काय म्हणायचं आहे की तुम्हा लोकांना सुद्धा एक उत्तम प्रकारचं साधन प्राप्त झालेलं आहे। आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सत्संगापेक्षा जास्त मिळवण्याची गरज नाही, दुसरा विशेष विषय हाताळण्याची गरज नाही किंवा मनाला आनंद मिळावा, मनाच्या ठिकाणी विरंगुळा निर्माण व्हावा यासाठी माझ्या कल्पनेप्रमाणे दुसऱ्याची गरज नाही असं मला वाटतं। ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण झालेली आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालेला आहे, त्यांना इतर विषय फारसे आवडत नाहीत आणि इतर विषय निघाले तर ते त्यांच्या मनाला रुचत नाहीत। म्हणजे आपण भक्ती करण्यास योग्य झालो असा त्याचा अर्थ। माझी स्वतःची तुम्हाला कल्पना सांगतो।
मी कुठलेही विषय हाताळत नाही, राजकारणाचे नाही, धंद्याचे नाही, व्यापाराचे नाही. माझ्या मुखामध्ये सतत ते गुरुभक्तीबद्दल, ईश्वराबद्दल चाललेलं असतं. याचा अर्थ असा की इतर विषय जेव्हा आपलं मन टाळू शकतं किंवा इतर विषयाला आपण थांबवू शकतो, याचा अर्थ आपली योग्यता गुरुभक्त होण्यास योग्य झाली असा त्याचा अर्थ. पूर्वीच्या काळामध्ये धर्माने ही बंधनं घातलेली होती की जेवताना मौन धरावं, चालताना नीट चालावं, बोलताना नीट बोलावं. त्या पाठीमागचा काय हेतू होता? आपल्या मनावर संस्कार व्हावेत आणि आपण मनुष्य म्हणून जगायला लायक व्हावं असा त्याचा अर्थ. आताच्या काळात काळ परिस्थिती मानानं तुम्हा लोकांनी वागलं तर काही बिघडतं असा नाही त्याचा अर्थ. पण आपल्या अंतःकरणामध्ये दृढ भक्ती असावी, आपल्या गुरुबद्दल चिंतन असावं, आपल्या मनामध्ये गुरुबद्दल आदर असावा, सेवा करण्याची भावना असावी की आपण काय करू शकतो. तर आपल्याला या ना त्या रूपाने सेवा करता आली पाहिजे, त्यातून आनंद मिळवता आला पाहिजे. आणि आपले गुरु जेव्हा आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतील तेव्हा आपलं जीवन कृतार्थ झालं असा त्याचा अर्थ होतो. आपले गुरु आपल्याला जोपर्यंत शिष्यत्व देत नाहीत, स्वीकारत नाहीत, तोपर्यंत आपली योग्यता कमी आहे असं नको का आपल्याला मानायला? तेव्हा तुम्ही सर्व गुरुभक्त जेव्हा एकत्र येता तेव्हा ह्याही गोष्टींचा विचार करीत जा की आपल्या जीवनामध्ये उणं किती आहे. हे प्रत्येकाला माहीत असतं की अमकं उणं आहे, तमकं उणं आहे, अमकं साधलं नाही, तमकं साधलं नाही, पण ते गौण आहे. तर आपल्याला अधिक सेवा कशी करता येईल आणि आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होईल, आपल्या जीवनाचा उद्धार या गुरूंच्या सहवासात येऊन कसा होऊ शकेल. माझी अशी कल्पना आहे की जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या सहवासात जातो तेव्हा ते त्याची सर्व चिंता वाहतात. त्यांना माहिती असतं की तुम्हाला काय पाहिजे, काय नको आहे. आपलं काम फक्त काय की त्यांच्या सहवासात जाणं, त्यांच्याविषयी भक्ती असणं, त्यांचं वाक्य प्रमाण मानणं हेच खरं आपलं मुख्य कर्तव्य आहे. बाकीचे प्रश्न हळूहळू सुटत जातात. प्रश्न काही असे एकदम भरकम सुटत नाहीत. अगदी साक्षात परमात्मा जरी तुमच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला काय पाहिजे, तुम्ही मागून मागून काय मागणार? तर तसं नसतं हे. सागराच्या संगतीत जेव्हा आपण जाऊ आणि त्या लाटा जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा देणारा किती प्रभावी आहे, पाहणारा किती पाहू शकेल. 1 लाट पाहिल, 2 लाटा पाहिल, 10 लाटा पाहिल, पण ह्या सगळ्या ज्या लाटा उचंबळून आलेल्या असतात त्याचा अर्थ असा की त्या मानाने आपण अगदी कमी पडतो. तेव्हा तुम्ही लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त गुरुभक्ती कशी करता येईल, आपलं मन निसंशय कसं होईल आणि प्रपंचात जी सुख मिळतात ती सुख तुम्हा लोकांना थोडीफार माहिती आहेत. मला तर काही माहिती नाहीत, पण प्रपंचाची सुख ही काही फारसा आनंद देणारी नसतात, तर प्रपंचातील सुख ही कायम दुःख वाढवणारी असतात. दुःख वाढणं, चिंता वाढणं, काळजी वाढणं आणि सतत आशा करीत राहणं, तुम्ही हे करू नये असं माझं म्हणणं नाही. पण जसा तुम्ही प्रपंच करता तसं हेही लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये आणखी एक कर्तव्याची बाजू आहे आणि ती बाजू कोणती असेल तर आपल्याला जास्तीत जास्त गुरुसेवा कशी करता येईल, त्यातून आनंद कसा मिळवता येईल, त्यांची कृपा कशी संपादन करता येईल, एवढं जर तुम्ही लोकांनी केलं की माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीमागे आहेतच. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.